जो अवघ्या 2 वर्षात राज्याच्या विधानसभा निवडणुका जिंकून सीएम बनतो, त्याच्यामागे नेमकं कोण असावं? हा विचार जर तुमच्या किंवा आमच्या कोणाच्याही मनात डोकावला, तर त्याचं उत्तर काय शोधणार तुम्ही? मग उत्तरं काय येतात तर जेन झी, सोशल मीडिया. तर याही पलीकडे त्यानं या सगळ्यांच्या मनात आपली एक विशेष प्रतिमा निर्माण करण्यासाठी 2014 पासून 2024 पर्यंत एक दशकभर नेमकं काय-काय केलं याचा जर तुम्ही नीट अभ्यास केला ना, तर त्याला 2014 साली दिल्लीतून चावी मारून दक्षिणेत पाठवलं गेलंय हे सिद्ध होतं. नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडगोळीनं 2012 सालापासून या देशाचं भाग्य बदलण्याचा विडा उचलल्यागत गुजरातबाहेर कसं आपलं जाळं विणायचं यावर काम सुरू केलं होतं. त्यात त्यांना सोशल मीडिया नावाच्या अमोघ अस्त्राचा पुरेपूर उपयोग झाला. फेसबुकसारखा एक मोठा प्लॅटफॉर्म सुरुवातीला या जोडगोळीनं आपल्या हाताशी घेतला आणि मग बघता बघता BJP IT सेलचा करिश्मा या जगानं पाहिला. निव्वळ सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय परिप्रेक्ष्य बनवता येत नाही किंवा तो बदलताही येत नाही हे चांगलंच ठाऊक असलेल्या मोदी-शहा नावाच्या या जोडगोळीनं एक गोष्ट टप्प्याटप्प्यानं आपल्या हातात घेतली. दिल्लीत अण्णा हजारेंचं आंदोलन सुरू होतं. एका बाजूला अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, किरण बेदी यांच्यासारखे धुरंधर जे आहेत ते काँग्रेसच्या भ्रष्टाचारी राजवटीला संपवायला निघालेले होते. आता हे लोक जे होते ना, मैं भी अन्नावाले लोक, जे सत्याग्रहाचं ढोंग करत परदेशातून आलेल्या फंडिंगवर त्या आंदोलनाचा सगळा तामझाम पेलत होते. आंदोलन स्थळावर सकाळचा चहा, नाश्ता, बिस्लेरीच्या बाटल्या, दुपारचं जेवण, अधूनमधून मिळणारी स्नॅक्सची पाकिटं हे तिथं जमलेल्या आंदोलनकाऱ्यांनी, त्या तरुणांनी स्वतःचं जे काही फेसबुक अकाउंट, ट्विटर अकाउंट जे होतं म्हणजे आपापल्या सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्ट ज्या होत्या त्यावरून आपण पाहिलेलं आहे. केजरीवाल सरस ठरणार की काय असं वाटत होतं. पण एक अंडर करंट असाही होता की यांना देश चालवायचा अनुभव नाही. 70च्या दशकातल्या जनता पार्टीच्या सरकारसारखं काहीतरी विपरीत व्हायचं. म्हणजे करायला गेला गणपती झाला मारुती असं म्हणत मग देशातली सुविद्य आणि विचारी जनता एक पर्याय शोधत होती. तो पर्याय गुजरातेत 2 टर्म मुख्यमंत्री राहिलेल्या मोदींमध्ये त्यांना दिसला असावा. अशा पद्धतीनं जोरदार मार्केटिंग केलं गेलं. भाजपमध्ये जुनी जी खोडं होती आपल्या तत्वांना धरून बसलेली त्या सगळ्या गोष्टींना मुरड घालायला तयार नव्हती. काही उरलेले नेते म्हणजे जे उत्तरेतले होते ते सत्तापदांवर दावा ठोकून होते. कारण आजवर या भारताचा पंतप्रधान कुठल्या भागातला झाला आहे म्हणजे देशाच्या कुठल्या पार्टमधला नेता हा भारताचा पंतप्रधान झाला आहे. अगदी अटल बिहारी वाजपेयींचंही उदाहरण घेतलं तर ते उत्तरेतलेच होते. UP, बिहार, मध्य प्रदेश या सगळ्या भागातून. मग आता हे दोघे गुजरातमधून जे आलेले किमयागार जे होते त्यांच्यावर विश्वास नव्हता की खात्री नव्हती त्या त्यांच्याच पक्षातल्या लोकांची की त्यांचा पक्ष देशाची सत्ता हस्तगत करू शकतो जर नीट जोर लावला तर. आता गायपट्ट्यातला जोर राजस्थान, गुजरातमधलं संख्याबळ, पण UP, बिहार, बंगाल आणि अख्खं दख्खन म्हणजे कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ हे सगळं विरोधातच होतं भारतीय जनता पक्षाच्या. पण मोदी आणि शहा हे अनेक वर्ष अभ्यास करून तयारीनं उतरलेले होते 2014ला. त्यांना कुठून किती खासदार येतात, त्यात कुठून किती आपल्याला मिळवता येतील, कुठे वाढ करता येईल, कुठे लोकांचे कापता येतील, त्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे हे सगळं एखाद्या ब्ल्यू प्रिंटवर रेखाटलेलं असावं तसं या दोघांच्या डोक्यात फिट्ट होतं. दोघांमध्ये एक अलिखित करारच झालेला होता. चेहरा मोदींचा आणि त्या चेहऱ्यामागचे जे काही हात होते एक्झिक्युशन करणारे ते अमित शहांचे. या सगळ्या ऑपरेशनचं वर्णन कसं करता येईल तर मोदी वॉज द फेस ऑफ दिस ऑपरेशन बट शाह वॉज द ब्रेन अँड एक्झिक्युटर बिहाइंड इट. हे मी आज का सांगतोय तर निव्वळ दिल्ली ताब्यात घेत पंतप्रधान बनणं हे एका रणनीतीला साध्य झालं, पण पुढे हे राज्य, ही सत्ता अबाधित ठेवणं, कायम ठेवणं यासाठी आपल्याला बरेच पापड लाटावे लागणार आहेत हे मोदी शहांना चांगलंच ठाऊक होतं आणि त्यानुसार त्यांनी आपल्या पुढच्या योजनांना कार्यान्वित करायला घेतलं होतं.
मोदी परदेश दौरे करायचे, आठवतं का तुम्हाला? जेव्हा ते पंतप्रधान झाले नव्याने तेव्हा. यापूर्वी भारताच्या कुठल्याही पंतप्रधानाला जे जमलं नाही, असं स्वतःचं इंटरनॅशनल ब्रँडिंग मोदीजींनी त्या परदेश दौऱ्यांच्या माध्यमातून करून घेतलं. प्रत्येक देशात भारताचा दबदबा कसा निर्माण होईल, यासाठीच्या योजना तयार करूनच ते फिरत होते. ते काय विश्वदर्शनासाठी निघाले नव्हते वर्ल्ड टूरवर. आता विरोधक तशा टीका करत होते म्हणा, पण त्यामागे एक अजेंडा होता. तो एक ट्रम्प येडझावा निघाला तेवढं सोडलं, तर फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, रशिया या देशांनी भारताला आजवर न दिलेला मान-सन्मान म्हणा, आज बरोबरीच्या सन्मानानं वागवायला सुरुवात का केली आहे? यामागची कारणं त्या दौऱ्यांमध्ये दडलेली आहेत. अर्थात नंतर कोविडमध्ये तर आपण अगदी विश्वगुरूपर्यंत जाऊन पोहोचलो होतो. विदेशांशी असलेले संबंध, परराष्ट्र ती नीती, संबंध याबाबत मी काही तज्ज्ञ नाही बोलायला, पण जे दिसलं मला ते मी मांडलंय. तर त्यासोबत देशांतर्गत पकड बसवताना काश्मीरमधलं 370 कलम रद्द करणं असो, नोटबंदी असो, डिजिटल पेमेंट्स, UPI, जनधन अकाउंट अशी फार बारकाईनं आणलेली एक योजना ही भारतविरोधी शक्तींना क्षीण करत चालली होती. आता उत्तर भारतातल्या 90% राज्यांमध्ये मोदीशांचा करिश्मा व्यवस्थित काम करत होता आणि असं असताना दक्षिणेतल्या काही मुखंडांना उत्तरेचं वर्चस्व नेहमीच खटकत आलेलं होतं. आलेलं आहे. ते लोक, ती राज्य हे आजही मोदीशांना मानत नाहीत. हिंदीला मानत नाहीत. आता हिंदी सक्तीवरून तर हे लोक वेगळं राष्ट्र बनवायलाही निघालेले आणि आपण ते पाहिलेलं आहे. दक्षिणेतले लोक हे काय धर्मानं वेगळे आहेत का? म्हणजे त्यांचा धर्म वेगळा आहे, आपला इकडे वरच्या सगळ्या पट्ट्यातल्या लोकांचा धर्म वेगळा आहे. नाही, तेही हिंदू आहेत, बहुसंख्य हिंदूच आहेत. पण त्यांच्यावर प्रभाव त्यांच्या द्रविडियन भाषा संस्कृतीचा आहे, प्रचंड प्रभाव आहे. त्यातून ते सहसा बाहेर पडणार नाहीत. ते काढणं सोपं नव्हतं. अण्णामलाईने प्रयत्न केला. चित्रपटातल्या हिरोला खऱ्याखुऱ्या जीवनात देखील हिरो मानणाऱ्या या लोकांची मानसिकताच वेगळी आहे. इथं जोर जबरदस्तीनं काहीच साध्य करता येणार नाही हे माहीत असल्यानं आणि ज्यांना आज भारतातल्या राजकीय पक्षांमध्ये उपलब्ध धोरणी नेत्यांच्या रांगेत सर्वात वरचं स्थान आहे, ज्यांना भाजपचं चाणक्य वगैरे म्हटलं जातं, त्या अमित शहांनी दक्षिणेतल्या राज्यांसाठी वेगवेगळे प्रयोग करून पाहायला सुरुवात केली. या प्रयोगांची सुरुवात ही 2014 सालापासून झाली होती. हे जर मी तुम्हाला आत्ता सांगितलं तर तुम्ही मला मूर्खात काढाल. पण होय, हे असंच काहीसं घडलेलं आहे. हा एक फोटो बघा, 2014 सालचा आहे. मोदी नवे पंतप्रधान झाले होते आणि त्यांना भेटायला 40 वर्षांचा एक तरुण सिने अभिनेता दक्षिणेतला दिल्लीत आलाय. मोदींशी बोलतोय, चर्चा करतोय. आज तब्बल 12 वर्षांनंतर तो 2014 साली 40शीत असलेला तरुण अभिनेता तामिळनाडूचा मुख्यमंत्री बनलाय. नाव अर्थात जोसेफ विजय चंद्रशेखर, थलपती विजय. 2023 साली तमिलगा वेत्री कळघम म्हणजे TVK नावाचा एक राजकीय पक्ष, तशी संकल्पना तमिळनाडूच्या जनतेसमोर आणून जो अवघ्या 2 वर्षात राज्याच्या विधानसभा निवडणुका जिंकून CM बनतो, त्याच्यामागे नेमकं कोण असावं हा विचार जर तुमच्या किंवा आमच्या कोणाच्याही मनात टोकावला तर त्याचं उत्तर काय शोधणार तुम्ही? मग उत्तरं काय येतात तर जेन-झी, सोशल मीडिया. तर याही पलीकडे त्यानं या सगळ्यांच्या मनात आपली एक विशेष प्रतिमा निर्माण करण्यासाठी 2014 पासून 2024 पर्यंत एक दशकभर नेमकं काय केलं याचा जर तुम्ही नीट अभ्यास केला ना, तर त्याला 2014 साली दिल्लीतून चावी मारून दक्षिणेत पाठवलं गेलंय हे सिद्ध होतं. दक्षिणेतले सिनेमे म्हणजे भरगच्च नायिकेसोबत उत्तान प्रणय प्रसंग हिरोचे, ते खानदानी दुश्मनी, अचाट स्टंट्स, मारधाड, ते तुम्ही तर ते सीन बघितले असतील या सगळ्या साऊथच्या सिनेमांमधले. म्हणजे पिस्तुलातून सुटलेली गोळीसुद्धा तो हिरो असा असा हातात पकडतो, फूक करून फेकून देतो. असे सगळे अचाट स्टंट वगैरे त्यात दाखवले जातात. या सगळ्याच्या व्यतिरिक्त ठेका धरायला लावणारं त्यांचं संगीत आणि त्यातला लार्जर दॅन लाईफ दाखवला जाणारा हिरो. जसं मी म्हणालो की बंदुकीची गोळी जो अशी पकडतो, रजनीकांतने एकदा तर अशी दातात पकडलेली वगैरे एका सीनमध्ये दाखवलेलं आहे. आता रजनीकांतचं नाव यासाठी घेतलं मी की ही सिनेनायकाची जी काही प्रतिमा लार्जर दॅन लाईफ होत गेली ना, त्यातला एक टप्पा आहे रजनीकांत. त्याला थलैवा म्हणतात तिकडे दक्षिणेत, म्हणजे तारणहार. द्रविडियन राजकीय विचारांवर सिनेमांचा हा जो काही प्रभाव आहे ना, हा अगदी
एम.जी. रामचंद्रन, जयललिता, अण्णादुराई, करुणानिधी यांच्यापासूनचा आहे. म्हणजे हे सगळे मुख्यमंत्री झाले होते तामिळनाडूचे. त्या परंपरेला नीट वापरून घेत थलपती विजय अर्थात जोसेफ विजय चंद्रशेखर याला मागच्या दशकभरात तब्बल 45 ते 50 सिनेमे असे करायला लावले गेले की ज्यात तो जनतेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या सत्तेच्या विरोधात लढणारा एकटा लढवय्या असा नायक दाखवला गेलाय. अगदी मागच्या वर्षीचा त्याचा एक सिनेमा जो बराच चर्चेत आला होता, त्याचं नाव होतं जननायक. हा तमिळनाडूच्या सध्याच्या राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर थेट भाष्य करणारा असा सिनेमा होता. पण तो सेन्सॉरच्या कचाट्यात सापडला. काही संवादांमुळे, काही प्रसंगांमुळे, काही व्यक्तिरेखा अशा होत्या की ज्या प्रत्यक्षात कुणाशी तरी साम्य दाखवणाऱ्या होत्या. M.K. स्टॅलिनच्या सरकारनं मग तो सिनेमा रिलीज होऊ दिला नाही. जंग पछाडले, कोर्टात गेले. मद्रास कोर्टात हे प्रकरण सुनावणीसाठी आणलं गेलं होतं. तिथे सुनावणी सुरू होती. पण तोवर झालं काय, हा सिनेमा सोशल मीडियावर कुणीतरी लीक केला आणि जेनझीच्या हातातल्या त्या स्मार्टफोनवर या सिनेमाच्या कॉपीज सर्रास बघितल्या जाऊ लागल्या. मग त्याचे तुकडे काढले गेले, रील्स बनवले गेले, शॉर्ट्स बनवले गेले. तब्बल 12 वर्ष दिल्लीकडून एक इंजेक्शन टोचलं गेलं होतं. त्याचा असर 2026मध्ये तामिळनाडूच्या जनतेच्या मतपरिवर्तनावर झाला. भाजप थेट या निवडणुकीत का उतरला नाही, असा काही लोक प्रश्न विचारतात या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर. फक्त 23 जागाच का लढवल्या आणि मग त्या 23 जागा लढवल्यानंतर काय मिळणार? मग एकच जागा मिळाली. त्या एका जागेचं काय करायचं? असे अनेक प्रश्न हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेले आहेत. पण जिथं दगडाच्या भिंतीवर डोकं आपटून डोकं फोडून घेण्यापेक्षा ती भिंत पोखरण्याचं काम जर सुरू केलं हळूहळू, तर त्यात वावगं काय? आणि म्हणूनच विजयला तामिळनाडू स्थापित करून हिंदी विरोधी, राष्ट्रविरोधी, हिंदू विरोधी मानसिकतेच्या राज्यकर्त्यांना घरी बसवण्यात भाजपच्या चाणक्यांची खरंच काही भूमिका होती का, असा आता मला प्रश्न पडायला लागलेला आहे. कारण तशी परिस्थिती समोर दिसते. कारण आमचे सोर्स, आमची ती काही सो कॉल्ड सूत्र जी आहेत ती काय रॉ IB किंवा अजित डोभाल साहेबांच्या कार्यालयात घुसलेली नाही आहेत किंवा तिथले काही लोक आमच्याशी संपर्कात आहेत असंही नाही, की जे एक आकडाच सांगतात आधीच 2-3 महिने किती जागा निवडून येणार आहेत भाजपच्या, आणि मग त्या आम्ही सांगितल्या आणि त्या तशाच निवडून आल्या की ले क्या बात आहे. असं होतं, आमच्या बाबतीत नाही होत. कारण आमची सूत्र तेवढी मजबूत नाही आहेत, आमच्याकडे नाही आहेत ती सूत्र. पण काही ठळक प्रसंग, भेटीगाठी, सूचक भूमिका यांचे डॉट्स जुळवले ना, तर एखादं परसेप्शन जरूर क्रिएट होतं, जे बहुधा वास्तविकतेच्या जवळ जाणारं असतं. थलपती विजयच्या या नव्या भूमिकेची स्क्रिप्ट ही दिल्लीत बसलेल्या अमित काकांनी लिहिली आहे का, हे लवकरच स्पष्ट होईल. कारण विजयच्या भाषणांतून त्याने भाजपला आपला वैचारिक शत्रू म्हटलंय, राजकीय शत्रू नाही. त्यामुळे तमिळनाडूच्या विकासासाठी त्याला दिल्लीकडून मदत हवी असेल, डबल इंजिन वगैरे काय जे म्हणतात ना ते, तर राजकारणात तो कधीही भाजपला जवळ करू शकतो, याबद्दल माझ्या मनात शंका नाही, दुमत नाही. फक्त हे वैचारिक शत्रुत्व आणखीन किती दिवस टिकतंय हे पाहायचं आहे आपल्याला. कारण बंगालमध्ये जे घडवून आणलंय, तामिळनाडूत जे घडलंय, त्यामागे गुजरातचे अमित काका जर असतील तर त्यांना आमच्याकडून जय श्रीराम. अमित काका जय श्रीराम.